शिंदेंच्या शिवसेनेला भाजपच्या फडणवीसांनी लावला सुरुंग। करमाळ्यातील बागल गट शिवसेना शिंदे गट सोडून थेट भाजपमध्ये। आजपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेशी घरोबा केलेल्या बागल गटाला फडणवीस यांनी फोडलं। दिवंगत माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी कोलते बागल भाजपात। दिवंगत माजी मंत्री दिग्विजय बागल यांचा राजकीय प्रवास 35 वर्षांपूर्वी मोहिते पाटील गटाच्या माध्यमातून झाला। 1995 साली करमाळा विधानसभा निवडणुकीत बागल हे मोहिते पाटील समर्थक म्हणूनच अपक्ष उमेदवार झाले होते। त्यानंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती। नंतर ते काँग्रेसमध्ये आले होते। दिग्विजय बागल यांच्या निधनानंतर बागल गट पुन्हा राष्ट्रवादीत परतला होता। त्यांच्या पत्नी श्यामल बागल यांना राष्ट्रवादीने आमदार केले होते, परंतु तालुक्यातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन 2019 साली रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। परंतु त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळूनही रश्मी बागल यांना पराभव पत्करावा लागला होता। त्यानंतर बागल गट पक्षीय राजकारणात फारसा सक्रिय नव्हता। मात्र अलीकडे राज्यात राजकीय नाट्य घडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बागल गटाने एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पत्करलं होतं। त्यावेळी बंद पडलेला आदिनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे करमाळ्यात आदिनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभासाठी यावे लागले होते। परंतु नंतर शिवसेना शिंदे गट पक्षांतर्गत गटबाजीमुळे बागल गटाच्या हातात काहीही पडले नाही। या पार्श्वभूमीवर आता पुढील भवितव्याचा विचार करून या गटाने भाजपची वाट धरली आहे। त्यासाठी भाजपचे संघवर्तुळातील आमदार श्रीकांत भारतीय यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते। करमाळ्याच्या महिला नेत्या रश्मी बागल यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यांनी भाजपचे कमळ हाती घेतले। रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी मंगळवारी दुपारी समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश केला। त्यानंतर सायंकाळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रश्मी बागल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली।